फोडा आणि झोडा ही इंग्रजांची रणनीती तुम्हाला माहितीच असू शकेल। एखाद्या प्रश्नावरती जर तोडगा निघत नसेल तर विरोधकांमध्ये फूट पाडा आणि आपला जो मुद्दा आहे, आपलं जे म्हणणं आहे ते कायम ठेवा। आता हीच रणनीती, हेच धोरण भाजपनं आता आखल्याचं दिसून येत आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेले असताना आणि CJP याशिवाय सोनम वांगचुक हे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये असताना याच विरोधकांमध्ये फूट पाडण्याचं धोरण हे आता भाजपनं ठरवलेलं आहे। याचा पहिला तडाखा आजच बसलेला आहे। सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातनं एक निवेदन जारी केलेलं आहे। या निवेदनामधनं त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की जर सरकारनं विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले आणि नीट परीक्षा दरम्यान ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबांना मदत केली तर मी माझं उपोषण सोडेल। त्यांच्या या निवेदनामध्ये, त्यांच्या या मागणीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दाच वगळण्यात आलेला आहे। हा महत्त्वाचा मुद्दा वगळल्यामुळे जी कॉक्रोच जनता पार्टी किंवा जे विरोधी पक्ष हे राजीनाम्याच्या मागणीसाठी आग्रही आहेत त्यांच्यामध्ये आणि सोनम वांगचुक यांच्यामध्ये पहिले मतभेद पुढे आलेले आहेत। सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी काल विरोधी पक्षाचे खासदार हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार होते, हॉस्पिटलसमोर ते गेलेही होते, मात्र सोनम वांगचुक आणि विरोधी पक्षांची भेट होऊ शकली नाही। या खासदारांना भेटण्यासाठी तिथल्या पोलिसांनी मनाई केलेली होती आणि या मनाईनंतरच मग सोनम वांगचुक यांचं हे निवेदन आलेलं आहे। म्हणजे सोनम वांगचुक यांना थोडंसं नेमस्त करण्यामध्ये सरकारनं यश मिळवलेलं आहे। त्यामुळं सोनम वांगचुक यांचा जो एक नैतिक पाठिंबा या सगळ्या आंदोलनामागे होता, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होता, हा नैतिक पाठिंबाच काढून घेण्यामध्ये सरकार यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे। आता दुसरीकडे काय झालेलं आहे, CJP आणि विरोधी पक्ष हे अद्यापही राजीनाम्याच्या मागणीवरती ठाम आहेत। आज JP नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन या विद्यार्थ्यांनी सरकारशी चर्चा करावी अशी सूचना केलेली होती। गेल्या 24 तासामध्ये आम्ही या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी 4 वेळा संपर्क साधलेला आहे असं केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलेलं होतं। पण या विद्यार्थ्यांनी आज तिथल्या आंदोलकांचा कल घेतला, आंदोलकांना थेटपणे विचारलं की आपण मंत्र्यांच्या घरी जायला हवं की नको, मंत्र्यांच्या घरी आपण चर्चा करायला हवी की नको, हा असा प्रश्न विचारल्यानंतर खालच्या गर्दीनं तिथल्या आंदोलकांनी त्याला नाही नाही असं उत्तर दिलेलं आहे। जर गरज वाटत असेल तर मंत्र्यांनी जंतर मंतरवरती यावं, आंदोलकांच्या व्यासपीठावरती यावं, तिथं खुली चर्चा करावी असा पवित्रा या आंदोलकांनी अद्याप तरी कायम ठेवलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की 20 जुलै रोजी जेव्हा JP नड्डा यांनी या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलवलेलं होतं, त्यांच्या 2-3 प्रतिनिधींशी चर्चा करण्याचं एक नाटक रचलेलं होतं। या चर्चेदरम्यान त्यांना 7 ते 8 तास हे JP नड्डांच्याच ऑफिसमध्ये बसवून ठेवण्यात आलेलं होतं। त्यांच्याकडनं एक लेखी निवेदन घेण्यात आलेलं होतं। जणू काही सरकार या विद्यार्थ्यांच्या मागणीशी पूर्णपणे अनभिज्ञ होतं, अशा प्रकारचं त्यावेळेस नाटक रचलेलं होतं। आता त्याच प्रकारचा एक पुन्हा डाव केंद्र सरकारनं आखलेला होता, पण सध्या तरी CJPनं त्याला बळी न पडण्याचं ठरवलेलं दिसून येत आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना चर्चेला बोलून इकडे आंदोलकांना आता लवकरच आम्ही मागण्या मान्य करत आहोत, तुम्ही घरी जा, आंदोलन स्थळ सोडा, अशी एक सरकारची रणनीती यामागे असावी। आता दुसरीकडे काय झालेलं आहे की कॅनॉट प्लेस भागामध्ये ज्या ठिकाणी जंतर मंतर अतिशय जवळ आहे त्या कॅनॉट प्लेस भागातली दुकानं संध्याकाळी 6:30 पर्यंत बंद करण्याचा आदेश हा सरकारनं दिलेला आहे। म्हणजे आज रात्री मोठं काहीतरी जंतर मंतरवरती होऊ शकतं अशी अनेकांना भीती आहे। पोलिसांचं संख्याबळ देखील तिथं वाढलेलं आहे, पण तेवढेच आंदोलक देखील त्या मोठ्या संख्येने तिथे अजूनही ठाण मांडून आहेत। त्यामुळे अनेकांना भीती अशी वाटत आहे की आज पोलीस मोठ्या संख्येनं बळाचा वापर त्या ठिकाणी करू शकतील। दुसरी पण अशी गोष्ट झालेली आहे की योगायोगानं 19 जुलै रोजीच नॅशनल सिक्युरिटी ॲक्टनुसार एक निवेदन दिल्ली पोलिसांनी जारी केलेलं आहे। या निवेदनात काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुसार जर दिल्ली पोलिसांना असं वाटलं की कोणत्याही व्यक्तीला चौकशीशिवाय त्याच्यावरील आरोपांशिवाय ताब्यात घेण्याची मुभा या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार आहे आणि यासाठीची अधिसूचना जारी झालेली आहे। आता दिल्ली पोलिसांचं म्हणणं असं आहे की राजधानी दिल्लीमध्ये अशा सूचना दर 3 महिन्याने आम्ही देतच असतो, हे CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही दिलेलं नाही आहे। म्हणजे ह्या जर सूचना अंमलात आणल्या तर तिथल्या आंदोलकांना कोणतेही आरोप नसताना, कोणतीही त्यांच्याकडनं अनुचित घटना घडलेली नसताना केवळ संशयाच्या आधारे त्यांना अटक करून किमान 6 महिने त्यांना तुरुंगामध्ये ठेवण्याची तरतूदच या
कलमामध्ये आहे, या कायद्यामध्ये आहे, या कायद्याचा वापर पोलीस करतील अशी भीती मग आज व्यक्त होऊ लागलेली आहे. आता पोलिसांचं म्हणणं असं आहे की या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे अजिबात केलेलं नाही, हे रुटीन एक्सरसाइज आहे, ही रुटीन प्रक्रिया आहे. मग ही रुटीन प्रक्रिया होती तर त्याचा गाजावाजा आजच का झाला हा देखील अनेकांना प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं आजची रात्र ही महत्त्वाची रात्र आहे. सध्या तरी सोनम वांगचुक आणि CJP यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. विरोधी पक्ष अजूनही एकत्र दिसत आहेत. काँग्रेस, समाजवादी पक्ष, NCP हे पक्ष अद्यापही धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी ठाण मांडून आहेत. त्यांनी संसदेमध्ये धरणं धरलेलं आहे, संसदेचं कामकाज चालू दिलेलं नाही आहे. पण सरकारला असं वाटत आहे की या सर्व आंदोलनकर्त्यामध्ये जर आपण फोडा व झोडा नीती वापरली तर आपल्याला यश मिळू शकेल. त्याचं पहिलं यश त्यांना मिळालं आहे का? तर मिळालं आहे. पण विरोधी पक्ष आणि CJP यांची भूमिका काय राहील आणि आज रात्री पोलीस तिथे काय करतील याच्यावरती या आंदोलनाचं भविष्य अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पाहत राहा लेट्सअप मराठी.